ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। गोठिवली येथे श्री गोदेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती प्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे शिष्य परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज निफाड आश्रम, गुरुवर्य ह भ प श्री सावीराम महाराज, शिंगोळे ओम चैतन्य, श्री गुरुदत्त्य, कानिफनाथ मंदिर इगतपुरी या सर्व महंतांचे वागेश्वर मंदिरा आगमन झाले। मंदिरामध्ये सर्व भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले। नंतर सजवलेल्या रथातून भजनाच्या गजरात सुहासिनी नऊवारी व पुरुष मंडळी सदरा पायजमा टोपी फुलांची उधळण करत सेक्टर 30 ते शंकर मंदिरापर्यंत भजनाच्या सुरात रथयात्रा सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत सुरू केली। पूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज, परमपूज्य ह भ प माधव बाबा महाराज घुले व ह भ प श्री सावीराम महाराज शिंगोळे व ओम शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदर्श मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे उद्योगपती सिद्धेश्वर चव्हाण, उद्योगपती विकी रायकर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, मंदाकिनी म्हात्रे, MK मडवी, गोठिवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, सर्वसाधारण गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते। 10:43 ते 12:43 चतुर्वेद शांती सूक्त पाठ, स्थिर लग्न अभिजित मुहूर्तावर सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, महापूजन आरती तसेच सर्व प्रधान देवतांचे हवन, ध्वजारोहण, कलशारोहण, मंगलाष्टका आदी सहित कार्यक्रम पार पडला। महंत संत गुरुवर्य आदींचे सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला। बाळकृष्ण पाटील यांनी प्रस्तावनापर भाषण तर गुरुवर्य ह भ प श्री सावराम महाराज हिंगोळी यांचे मार्गदर्शन तसेच परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन व ह भ प माधव बाबा महाराज घुले यांचे मार्गदर्शन ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या वतीने महंत संत यांच्या हस्ते मंडळाच्या सर्व अध्यक्ष सदस्यांचे अभिनंदनपर प्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला। तर मंडळाच्या माध्यमातून उपस्थित विविध मान्यवर, गोठिवली ग्रामस्थ अध्यक्ष, समाजसेवक, कार्यकर्ते यांचा देखील सत्कार समारंभ झाला। कुंभार मामा यांच्या महंतांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार, मंदिराचे बांधकाम कारागीर, कॉन्ट्रॅक्टरदार, लाईट फिटिंग इतर सर्व सहकाऱ्यांची सत्कार कार्यक्रम झाला। कुटुंबीय महिलांचा व इतर गावातील महिलांचे डान्स कार्यक्रम दुपारी पार पडला। 2:45 पासून ते पुढे दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 7 ते 9 कीर्तन गुरुवर्य ह भ प माधव बाबा घुले यांचे झाले। महाराज यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्रद्धेय परमपूज्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य माधव महाराज घुले यांच्या आशीर्वादाने संतगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने गोठिवली ग्रामस्थ आणि या समस्त आपले भक्त मंडळ, हे विश्वस्त मंडळ या ठिकाणचं यांनी फार अथक परिश्रम करून आज गोठिवली गावामध्ये भगवान शंकराची अशी अप्रतिम दिव्य वास्तू उभी केली आहे आणि आज वास्तुशांती आज या ठिकाणी भगवान शंकराची स्थापना केली। बघा, हा फार दुर्मिळ योग आहे। आता दुग्धसारखा योग म्हणला हरकत नाही का असं पुण्याचं काम या मंडळीने केलं आहे। अशा मुंबईसारख्या शहरामध्ये अशी भक्तीची गंगा या ठिकाणी यांनी निर्माण केली। नवी मुंबई हा जो भाग आहे
का बघा आपण खेड्यापाड्यात मग श्रद्धा लोक म्हणतात श्रद्धा पाहायला भेटते, पण मुंबईमध्ये श्रद्धा आपण जे लोकांची भावना काही शहरात लोक बदलतात असं काही नाही. फक्त कामाचे व्यस्त असतात, पण भगवान महादेवाविषयी किंवा परमादेव लोकांची श्रद्धा ही पक्की आहे. आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रमाणे आज या ठिकाणी आज या नगरामध्ये असं उत्तम काम यांनी केलं आणि म्हणून आज या संपूर्ण परिसरामध्ये आज या ठिकाणी हे भक्तीची एक गंगा या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि या भक्ती गंगा प्रत्येकाने या ठिकाणी योगदान केलं आहे आणि प्रत्येकाने तिचा अनुभव घेतला आहे, साक्षात्कार घेतला या कार्यक्रमाचा आणि प्रत्येकाला अनुभव बी आले आहे. आणि म्हणून तन मन धनाने या मंडळीनं हे सहकार्य केलं, त्याला धन्यवाद देवा तितके कमी आहे असं आज अप्रतिम कार्याने केलं आहे. आणि मग आज सगळ्या संत मंडळीला या ठिकाणी बोलवलं आहे. तन मन रात्रंदिवस कष्ट करून फार मोठं आदर्श निर्माण या गोठवलीच्या मंडळीनं समाजापुढे ठेवला आहे. प्रत्येक समाजाने हा आदर्श घ्या, आपल्या शहरामध्ये राहून का होईना आपल्या पैसा कष्टातून दान धर्म करून का होईना भगवंताच्या कार्याला लावतात. कारण रात्रंदिवस पैसा कमवणं काय कमवणं सोपं आहे, पण सत्कार्य करणं त्यातून फार मोठं अवघड आहे. म्हणून त्यांना परमेश्वराची बुद्धी दिली आणि म्हणून बुद्धी दिल्यानंतर त्यांच्याकडून असं जे पुण्यात्मा असते, पुण्यात्मा जी व्यक्ती आहे त्यांच्याकडून असं धर्मकार्य उभं राहतात. असं कोणाचं काम नाही. भगवंत प्रत्येकाला सद्बुद्धी देवो, महादेव प्रत्येकाला सद्बुद्धी देवो, जनार्दन स्वामी प्रत्येकाला सद्बुद्धी देवो, प्रत्येकाकडून असं धर्माचं कार्य उभं राहावं, महादेवाचं कार्य उभं राहावं आणि प्रत्येकाला समाजाला एक तारक म्हणून एक कार्य आहे. आणि प्रत्येकाने त्या जीवनाच्या या तारक या कार्यामध्ये आपल्या जीवनाचं कृतार्थ व्हावं ही विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. जन्माला आलेला आहे केवळ भक्तीसाठी आणि भक्ती हे नामप्रतीक आहे. नामाने आपल्याला शरीराला ऊर्जा मिळतात, विचार बदलतात आणि सकारात्मक शक्ती आपल्या तयार होतात आणि सदैव आनंद मिळतो. म्हणून आज या ठिकाणी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही परंपरा संतांनी पुढे नेली आणि त्यांचं मंदिर आज उभारलं. कारण त्यांचं दर्शन जरी घेतलं तयाच्या दर्शने तळतील दोषी जळतील पापी रास पातकांच्या. आणि म्हणून ओम नमो शिवाय जरी मंत्र जपला तर आपल्या ऊर्जा जागृत होतील आणि सकारात्मक ऊर्जा मिळून आनंदाने शरीर राहील. म्हणून सर्वांनी दर्शन घेऊन सर्व गुरुवर्यांचं नमस्कार करावा. जय गुरुदेव. तुमची रूपरेषा अशी होती की आम्ही 28 तारखेला आमच्या पूर्ण गावात गोठिले गावामध्ये जे आमची वेशी आहे गोठिले गावाची सर्व देव घेऊन आम्ही पूर्ण गोठिले गावाच्या भोवताली घेऊन या ठिकाणी परत आम्ही शंकर मंदिरामध्ये आलो. शंकर मंदिर 29 तारखेपासून आमचा होमाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. होमाचा कार्यक्रम 29, 1, 2 तारीख 3 तारखेला प्राणप्रतिष्ठान आमच्या मूर्तीच्या स्थापना झाल्या आणि मूर्तीच्या स्थापना झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमचा भंडाराचा कार्यक्रम होता. आणि आमचे जे गुरुवर्य होते सर्व जे येणारे नाशिकचे श्री गणेशगिरी महाराज साहेब महाराजजी आणि महादेव बाबा घुले तसेच सालाराम कानिपनाथ इगतपुरी मठातून आलेले आणि जसे ओंकारेश्वरच्या मधून मठातूनही तिथूनही काही मंत्र आले होते. असं 5 मंत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठान झालेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठान झाल्यानंतर भंडाराचा कार्यक्रम होता. काल 3 तारखेचा मोठा भंडारा झाला आणि त्याचा सर्व आमचे माजी नगरसेवक, माजी महापौर, सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे या ठिकाणी सर्व येऊन मंदिराला भेट दिली. तसेच उद्योजक होते, ज्या लोकांनी आम्हाला या मदत केली या मंदिरासाठी. आम्हाला मंदिर बनवण्यासाठी 2014ला आम्ही याची भूमिपूजन केला आणि 2024ला याची आज म्हणजे प्राणप्रतिष्ठान झालेली आहे. म्हणजे मोठा 10 वर्ष लागले आम्हाला हा मंदिर बनवता. ओम शिव चॅरिटेबल ट्रस्ट, आदर्श मित्रमंडळ, सर्व कार्यकर्ते सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा मंदिर जास्तीत जास्त चांगला कसा होईल आणि प्रत्येकाच्या विचाराने हा मंदिर आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात अध्यक्ष आहेत प्रकाश पाटील, तसेच ओम शिव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत, आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष शशिकांत म्हात्रे आहेत, तसेच आमचे माजी अध्यक्ष भरत म्हात्रे आहेत, तसंच देवीदास म्हात्रे, अरुण पाटील, श्याम पाटील, असे सर्व बरेच आमचे सर्व कार्यकर्ते आहेत. खूप मेहनत घेतली. खूप म्हणजे ज्या पैसे आम्हाला या ठिकाणी भरपूर पैसा लागला देणगी स्वरूपात ज्या लोकांनी आमच्या गावकऱ्यांनी दिलेले आहेत
आमच्या गावातले गोटिले गावातले आणि गावातल्या परिसरातील बाहेर सर्व माझे मित्र लोक आणि मित्रांनी मला बरंच मदत केलेली आहे. आम्ही जो शब्द टाकला ते शब्द त्यांनी कधी सोना पाहिजे सोना दिला, काय पाहिजे त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढं त्यांनी आम्हाला मदत केली आमच्या मंडळाला. तर खरोखर आमचं मंडळ ऋणी अक्षरशः ऋणी राहील, कारण त्यांच्यामुळं हा मंदिर बनला. आम्हाला तर जागा दिली किसन हिरा पाटील आणि बाबू हिरा पाटील. जागा दिल्यानंतर आम्हाला पैशाची गरज होती, पैसा कुठून जमा करणार. हा पैसा आम्ही 1994ला आम्ही या ठिकाणी स्थापना झाली मंदिराची तेव्हा, आणि आता 2024ला स्थापना झाली. म्हणजे यामध्ये आज आम्हाला छोटा मंदिर होता, पण आज मोठा मंदिर करोडामध्ये मंदिर बनला. हा मंदिर बनवण्याचा आम्ही हाती काम घेतला सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सदस्यांनी. पण हा मंदिर बनवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली या मंदिरा बनवण्यासाठी, त्यांचा खरोखर अत्यंत आम्ही आभारी आहे की त्यांच्यामुळे शक्य झाला. त्यांच्या देणगीतून 1 रुपया का नाही, असं 1 रुपयाचे 10 लाखापर्यंत का नाही असू देत, जे लोकांनी देणगी दिली आम्हाला म्हणजे त्यांचा आम्ही खरोखर आभारी आहे की त्यांच्यामुळे हा मंदिर आज बनलेला आहे. आणि तो मंदिर पूर्ण गावकीचा आहे, गोटिले गावाचा आहे, ग्रामस्थांचा आहे, मंडळाचा आहे, सर्व फक्त आम्ही आमचं कार्यकारिणी आहे त्याच्यासोबत आहे. कार्यकारिणीमुळे हा आज मंदिर बनवण्याचा आम्हाला भाग्य भेटला. आदर्श मित्र मंडळ आमचा पहिला मित्र मंडळ आहे आणि त्या मंडळातून आम्ही पुढे जाता ओम शिव चॅरिटेबल ट्रस्ट आणखी आम्ही एक ट्रस्ट बनवली आणि त्याच्यातून आज आम्ही एवढा दिव्य भव्य मंदिर आज आमच्या हातून गोटिले गावासाठी घडलेलं आहे. आणि गोटिले गावात ते ग्रामस्थांना आणि सर्व भारतातले सनातन धर्म आहे, हा सनातन धर्म आपण प्रत्येकाने जपायला पाहिजे आणि आम्ही सनातन धर्म आम्ही जपत आहोत आणि आम्ही याच्या पुढेही आम्ही जपायचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपला धर्म हा महत्त्व आहे, आपल्या धर्माला पण आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही तो आदर्श मित्र मंडळ ओम शिव चॅरिटेबल ट्रस्टने हा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्येकाचं योगदान प्रत्येकाला आपण जे जन्माला आलो आहे तर आपण आपल्या धर्मासाठीही आपल्या भारतासाठीही आपण काहीतरी करायला पाहिजे आणि लोकांना जनजागृती करायला पाहिजे आणि ते आम्ही आमच्या मंडळांनी झोपलेली आम्ही करत आहोत. जय भोलेनाथ.